शेतकरी बांधवांनो, उद्या कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे आणि तिथून पुढे 2च दिवसांमध्ये त्याची तीव्रता देखील वाढणार आहे. या संदर्भातची आपण माहिती बघणार आहोत. सोबतच महाराष्ट्रावरती काय परिणाम होईल ही देखील माहिती. तेव्हा आपण व्हिडिओ जो असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा. हवेची जी चक्राकार स्थिती होती तर त्याच्यापासून उद्या आपल्याला कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती अंदमान समुद्रामध्ये होण्याची शक्यता अधिक आहे आणि तिथून पुढे ती असंच उत्तर पश्चिम दिशेला सरकून दक्षिण बंगालमध्ये त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल. म्हणजेच तीव्रता या ठिकाणी वाढणार आहे. जवळपास चक्रीवादळच या ठिकाणी तयार झाल्याची शक्यता आहे, कारण की चक्रीवादळाची पहिली स्टेज हे डिप्रेशनच असतं. लहान प्रकारचं हे एक चक्रीवादळाचं आहे. तर याचा जो ट्रॅक असेल तर तो आपल्याला मध्यवर्ती बंगालच्या उपसागरामध्ये येईल आणि तिथून पुढे जे असेल तर ते पूर्वेकडे सरकण्याचा अंदाज आहे. आता आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्रावरती याचा परिणाम होईल का? तर कोणतंही समुद्रामध्ये घडणारी एखादी घटना असेल ती भलेही पूर्वेकडे जाऊ की पश्चिमेकडे जाऊ, महत्त्वाचा विषय असा आहे की कोणत्या कोणत्या राज्यावरती त्याचा प्रभाव पडतो, कुठे कुठे पाऊस होऊ शकतो हे बघणं महत्त्वाचं आहे. जर आज आपण बघितलं तर त्याचा ट्रॅक भलेही पूर्वेकडे असेल, परंतु वेगवेगळे अभ्यासक असतील किंवा संपूर्ण जे मॉडेल असतील हे देखील पूर्णपणे गोंधळल्यासारखे आहेत. नेमकं होईल काय हे कुणालाच काही ठाऊक काही समजेना. आपण त्यासाठी थोडक्यात समजून घेऊया. तुम्हाला जर या ठिकाणी मत व्यवस्थित वाटलं किंवा व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. जर आपण बघितलं तर ज्यावेळेस एखादी घटना समुद्रामध्ये घडते त्याचा बाष्पाचा पुरवठा जो असेल तर अंतर्गत विभागामध्ये या ठिकाणी पोहोचत असतो आणि त्यामधून जो असेल तर पाऊस देखील होतो. समजा बाष्पाचा पुरवठा जो असेल तर महाराष्ट्राकडे या ठिकाणी पोहोचत आहे आणि हळूहळू तो जो बाष्प असेल तर ते राईज करत असतं. ज्यावेळेस अशा प्रकारे राईज करतात त्यामधून जे असेल तर ढग या ठिकाणी निर्माण होतं आणि ढगामधून जे असेल तर आपल्याला ते राईज केले एका ठराविक अंतरापर्यंत गेल्यानंतर पुन्हा त्याच्यापासून फॉल होण्यास सुरुवात होते, म्हणजेच रेनफॉल होतो, पाऊस होतो. अशा प्रकारे तो पाऊस या ठिकाणी देण्यास सुरुवात करतो. परंतु आता जी परिस्थिती आहे तशा प्रकारची घटना घडण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण की भलेही ते आपल्याला डिप्रेशन बनेल, मध्यवर्ती भागातून पूर्वेकडे जाईल, बाष्पाचा पुरवठा या ठिकाणी वाढेल, अशा प्रकारे पूर्वेकडून बाष्पाचा पुरवठा येईल. परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशाच्या उत्तरेकडील विभागामध्ये मध्य प्रदेशमध्ये तीव्र थंडीची लाट आहे. थंड अशी वारे महाराष्ट्राकडे देखील झेपावत आहेत. अशा वेळेस जे असेल तर ढग राईज करायच्या ऐवजी या उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे जे असेल तर ते खाली दबण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. भलेही ढग निर्माण होतील, दिवसा आपल्याला राज्यामध्ये ढग दिसतील, परंतु रात्री जे असेल तर याला पूर्णपणे खाली दाबल्या जाईल. त्यामुळे यामधून पाऊस होईल अशा प्रकारची शक्यता मला तरी वाटत नाही. आणि जेव्हा मी 4-5 नोव्हेंबरला पावसाचा अंदाज दिलेला होता किंवा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा जो अंदाज दिलेला होता त्यामध्ये देखील सांगितलेलं होतं की आता राहिलेला जो नोव्हेंबरचा महिना आहे किंवा संपूर्ण डिसेंबर महिना पावसाची शक्यता नाही, पाऊस होईल अशी शक्यता खूप कमी आहे. तर तो देखील अभ्यासू अंदाज आहे. तर अशा प्रकारचे बहुतेक अभ्यास असतात, त्यामध्ये सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. फक्त मॉडेल तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर एरियासाठी पाऊस सांगत असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी पावसाची शक्यता तुम्हाला दाखवत असेल त्या त्या ठिकाणी पाऊस होईलच असं नाही. तुमच्या देखील अभ्यासाची या ठिकाणी कसोटी लागत असते. सर्व काही जर मॉडेलवरच झालं असतं तर नक्कीच अंदाज देणं अतिशय सोपं झालं असतं. तर अशा प्रकारची एकंदरीत माहिती आहे. नक्कीच मला असं वाटतं की तुम्हाला ही समजली असेल. भलेही हे डिप्रेशन जे असेल, कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून डिप्रेशन जेव्हा होईल, पूर्वेकडे जाईल, बाष्पाचा पुरवठा महाराष्ट्राकडे येईल, परंतु खास असा फारसा प्रभाव या ठिकाणी करेल अशी शक्यता मला तरी वाटत नाही. कारण की ढग जे असतील काही प्रमाणामध्ये थोडाफार पाऊस हलका-फुलका जो असेल तर तो दक्षिणेकडील विभागामध्ये, अतिदक्षिणेकडील विभागामध्ये देऊ शकतो आणि या अगोदर देखील अनेक वर्षामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये थोडाफार पाऊस, ढगाळ वातावरण हे या दिवसामध्ये निर्माण होत असतं. याचा देखील शेतकऱ्यांना अनुभव आहे. तर अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे. त्यामुळे पाऊस होईल अशा प्रकारची शक्यता नाही. कारण की थंडी जी असेल चांगल्यापैकी राज्यामध्ये आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये म्हणजेच उद्या 22 तारखेला सकाळपासून आपल्याला थोडीशी थंडी कमी झालेली बघायला मिळेल. परंतु खास प्रभाव आपल्याला 23 तारखेपासून 24, 25, 26 तारखेपर्यंत थंडी असेल आणि 27 तारखेपासून पुन्हा जे असेल विदर्भ असो किंवा उत्तर मराठवाडा या ठिकाणी थंडीला सुरुवात होईल आणि 28, 29, 30 तारखेपासून पुन्हा थंडीची लाट जी असेल तर उत्तर महाराष्ट्रामध्ये असो किंवा मराठवाड्यामध्ये येण्यास सुरुवात होईल आणि तीव्र अशी थंडीची लाट आपल्याला 29-30 नोव्हेंबरनंतर बघायला मिळेल. अर्थात डिसेंबरच्या महिन्याची जी सुरुवात असेल तर ती तीव्र थंडीच्या लाटेपासून या ठिकाणी होण्याचा जास्तीत जास्त अंदाज आहे. यानंतर जर आपण काही महत्त्वाच्या कमेंट जर बघितल्या तर
गणेश नाग तिलक यांची एक कमेंट आहे या सरांची, की तुमचा अंदाज एकदम तंतोतंत असतो. भाऊसाहेब चव्हाण पाटील यांची देखील, पाटील तुमचा अंदाज एकदम योग्य आहे. यानंतर दीपक जाधव सरांचा आहे, भाऊ तुमचा अंदाज खरोखर एकदम योग्य असतो. यानंतर सिल्लोड तालुक्यातून तात्याराव शेळके हे सातत्याने हवामान अंदाज बघत असतात. सगळे हवामान अंदाज सांगत आहे पाऊस आहे ना, पण मला तुमच्यावर विश्वास आहे सर. तुम्ही अंदाज दिला म्हणजे 100% खरा ठरणार. त्यानंतर बबन सर यांचा देखील एक कमेंट आलेले आहे, की चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. आणि दत्ता रोबदे यांनी देखील थँक्स मानलेले आहेत. अशा प्रकारची शेतकऱ्यांचा विश्वास आहे, की सातत्याने त्यांनी देखील अंदाज बघितलेले आहेत आणि जी वस्तुस्थिती असते ती देखील मी तुमच्यापर्यंत मांडत असतो. खरी परिस्थिती जी असेल ती, आणि ती देखील विश्वासानं तुमच्यापर्यंत दिली जाते. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास पुन्हा सांगतोय लाईक करा आणि तुमचे जे कमेंट असतील त्या देखील माझ्यापर्यंत पाठवा, जेणेकरून त्यावरती मला व्हिडिओ विचार करून तुमच्या मागणीनुसार बनवता येतो. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.